सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण जाणार आहोत परेल गणपती वर्कशॉप. हे दिवस रात्र इथं काम करत असतात. आपण एका दादाला विचारूया किती फुटात आहे, किती फूटपर्यंत गणपती बनतो इथे. इथे कितने बडे गणपती बनते, कितने फूट तलक? हे बघा, हा तुम्हाला दिसतोय हा 15 फूटचा आहे. गणपती बना के कैसा लगता है? अच्छा लगता है. अच्छा लगता है. अच्छा, इको फ्रेंडली गणपती इथं बनवले जातात. खेतवाडीची 7वी गल्ली, कुंभारवाडीचा महाराजा, मुंबईचा सम्राट. सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर आज आपण जाणार आहोत परेल गणपती वर्कशॉप. येथे आज पहिला दिवस आहे. तर बघूया किती तयार झाले, काय किती मूर्त्या आल्यात, काय आल्यात ते तुम्हाला मी सगळं दाखवणार. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर चला आपण जाऊया तिथे. तर चला. आणि मित्रांनो, तिथं खूप म्हणजे सगळ्यात मोठं वर्कशॉप आहे. तर आता मूर्त्या येणं चालू झालं आहे. आणि सगळ्या मोठमोठ्या मुंबईच्या जेवढ्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत ना, त्या सगळ्या तिथूनच जातात. तर मी तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि स्किप न करता व्हिडिओ पहा. आणि चला आपण जाऊया. आता मी चालतच आहे, तिथंच जातोय. तर बघा, हे परेल स्टेशनच्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे ते वर्कशॉप. तर मी तुम्हाला दाखवतो. चला शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये. चला. आज तारीख आहे मित्रांनो 9 जुलै 2024. तर आज आपण निघणार आहोत. मी आज 8 तारखेला खूप पाऊस होता, म्हणून मी म्हणलं 9 तारखेला जाऊया. आज पाऊस आभाळ आहे, पण पाऊस नाही एवढा आभाळ आलेला नसतं. पाऊस पडतोय, थोडा थोडा पडतोय, पण एवढा नाही. काल खूप पाऊस होता 8 तारखेला. तर चला आपण जाऊया. खूप लांब आहे, लांब म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. चला. सो फायनली मित्रांनो, आपण परेल वर्कशॉप येथे पोहोचलो आहोत. हे बघा, हे समोरचं परेल वर्कशॉप आहे. इथे टी शर्टसाठी छापले आहे आनंद चंदेवाडे. तुम्हाला इच्छुक असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे बघा, हे परेल वर्कशॉप आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. चला आपण बघूया, एंट्री मारूया. इथं आतमध्ये गेल्या इथं सुरुवातीला इथं साचे वगैरे पडले आहेत. त्यांचं आगमन आहे. गणपतीचं हे तयारी चालूच आहे. बघा, इथे साचे वगैरे पडलेले. साच्यानी बाप्पांच्या मूर्त्या तयार केल्या जातात. आणि इथं आर्ट्स, ईश्वर आर्ट्स हे आता लाईट बंद केले. संध्याकाळी ओपन होतं वाटतंय. इथं मध्ये छोटे छोटे मूर्त्या आहेत. 1 फुटापासून तर 3-4 फुटापर्यंत आहेत त्या मूर्त्या. तुम्ही बघू शकता. तेव्हा सगळी तयारी चालू आहे. तर सगळे साचे वगैरे आणून ठेवले. घास फूस सगळं आणून ठेवले. तुम्ही बघू शकता मित्रांनो, सगळं घास वगैरे, साचे वगैरे, गणपतीचे बॅकग्राऊंड, सिंहासनं वगैरे. सगळे मोठमोठे गणपती तयार जात आहेत. तर तुम्हाला आम्ही आतमध्ये जाऊन दाखवतो. हे बघा, हे गणपती बघा. हे गणपती तयार, हे मागच्या वर्षीच आहे, पण तयार होत आहेत. साचे राहिलेले तयार करतायत. तुम्हाला आतमध्ये पण जाऊन दाखवतो. हे बघा, सगळं प्लाय वगैरे आणून ठेवले. तिथे टेबल वगैरे तयार झालेले ते बघा. म्हणजे काम सुरू झालंय असं म्हणता येईल. आणि हे वर्कशॉप जरा मोठं केलेलं आहे असं दिसतंय मला. कारण या वर्षी पण खूप मोठमोठे गणपती बनणार आहेत तिथं. आपण एका दादाला विचारूया किती फुटात आहे, किती फूटपर्यंत गणपती बनतो इथे. बाप्पाच्या मूर्त्या तयार होतात. तुम्ही बघू शकता किती हे तयारी झालेली. किती सुबक आणि सुंदर मूर्त्या बनवतात बघा. हे कलागंध आर्ट्स, या वर्कशॉपचं नाव कलागंध आर्ट्स आहे मित्रांनो.
त्या दादाला विचारून बघूया. हाँ, यहाँ पे कितने से कितने फुट तक गणपति बनती है? मतलब फुट कितने से कितने बड़े गणपति बनते हैं, कितने फुट तक? 20 फुट 15 फुट. मतलब 20 फुट के आगे ही बनता है ना? हाँ, 15 फुट. 15 फुट. बघा इथं 15 म्हणजे 20 फुटच्या पुढंच गणपती तर तयार होतात. तर मोठमोठ्या गणपती जातच असतात. 15 फुट. हे बघा, हा तुम्हाला दिसतोय हा 15 फुटचा आहे. याचं सगळं तयार झालंय, फक्त हात वगैरे लावायचं बाकी आहे. तुम इधर कितने साल से काम करते हैं? हम करते हैं 3 साल से. इधर 3 साल से करते हैं काम. अच्छा अच्छा. अभी कभी आए तुम काम पे इधर? मतलब इधर ही रहते हैं आप? 10 दिन हुआ. 10 दिन हुआ आके. अच्छा अच्छा अच्छा. तो अच्छे इधर गणपती बना के कैसा लगता है? अच्छा लगता है? हाँ, अच्छा लगता है. अच्छा. बघा मित्रांनो, यांना गणपती बनवून चांगलं वाटते. आणि मी आता बघितलं असून ते आता होते आपले दादा, त्यांना गणपती बनवून चांगलं वाटते. आणि इथलचे वर्क करणारे कामगार हे दिवस रात्र मेहनत करत असतात. आपल्याला मूर्त्या तयार करतात, आपले बाप्पा सुंदर करतात. हे आपल्याला बघण्यासाठी किती सुंदर शुभक त्यांचा चेहरा वगैरे, डोळे वगैरे एकदम खूप म्हणजे खूप सुंदर बनवत असतात. चला तुम्हाला मी अजून मोठमोठ्या मूर्त्या दाखवतो. झालं इथं चालू आहे का? चला तुम्हाला दाखवतो. चला आता मित्रांनो, आपण हे पुढचे गणपती बघूया. बघा इथं काम वगैरे सगळं चालूच आहे. किती सुंदर पद्धतीने गणपतीच्या स्टॅच्यू मूर्त्या तयार केल्या जातात. आपला सगळ्यात आवडता सण म्हणजे गणपती सण. बघा इथं कात्या वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे. इथं कलाकार काम करत आहेत इथं बाप्पांच्या मूर्तीचे. हे दिवस रात्र इथं काम करत असतात. शंख बनवणं चालू आहे बघा, तुम्ही बघू शकता. त्यांचं इथं काम चालूच असते दिवस रात्र. किती सुंदर मूर्त्या तयार जातात. म्हणजे इथं आता सुरुवात आहे, अजून 2 महिने बाकी आहेत बाप्पांच्या आगमनासाठी. चला तुम्हाला मूर्त्या दाखवतो. हे बघा इथं टेम्पो येऊन टेम्पोमध्ये सामान वगैरे आणतात. ते जे काही लागेल काता वगैरे त्यांना बांधकामासाठी. गणपती बाप्पाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे डोळे असतात. डोळ्यावरनं खूप सुंदर दिसतात बाप्पा. त्यांचा हसमुख, त्यांचे डोळे म्हणजे ते सगळीकडून पूर्ण सुंदर असतात. बाप्पा म्हणजे बाप्पा आहेत. बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या बनतात. इथं सामान आहे लाकडा वगैरे. त्या लाकडा यासाठी आणलेत की त्यांचं हे काय टेबल वगैरे पाट वगैरे बनवण्यासाठी. इथं मारुती, जय श्री हनुमान. आपण इथून फिरून जाऊया आता. प्रत्येक एरिया दाखवतो मी फिरून फिरून. साचेचं काम चालू आहे. साचेचं वगैरे सिमेंट वगैरे काय ते POP काहीतरी बोलतात ते आहे. तेव्हा इथं दागिने लावणे काम चालू आहे. दागिन्यासाठी वेगळे कलाकार, गणपती बनवण्यासाठी वेगळे कलाकार, म्हणजे वेगवेगळे कलाकार असतात इथं. असं नाही की एकाच कलाकाराकडून सगळं काम करून घेतलं जातं. प्रत्येक कलाकार हा वेगवेगळा असतो. तुम्ही बोलत असाल मित्रांनो आतमध्ये कशा जात नाही, तर आतमध्ये त्यांचं काम चालू आहे. तर मध्ये गेले तर परत विरडतील. त्यामुळे मी आतमध्ये जाऊन मूर्ती दाखवत नाही. चला आपण इथं पाहूया. साचे वगैरे तयार करणं चालू आहे, तुम्ही पाहू शकता.
किती शुभक आणि सुंदर मूर्त्या बनवण्यात जात आहे. हे जे तुम्ही बघत आहेत पेशवा आर्ट्स, हे इथं गणपती बनवल्या जातात. ते टिश्यू पेपरचे म्हणजे इको फ्रेंडली गणपती इथं बनवल्या जातात. बघा किती सुंदर आणि शुभक अशा मूर्त्या बनवता आहेत इथं इको फ्रेंडली. आणि इको फ्रेंडली बनवणं गरजेचं आहे आपल्या परिवारणासाठी. किती शुभक आणि सुंदर मूर्त्या बनवतात आहे. सुंदर मूर्ती बघण्यासारखी म्हणजे अशा सगळ्याच मूर्त्या बघण्यासारख्या आहेत. तुम्ही बघू शकता टिश्यू पेपरच्या मूर्त्या त्या इको फ्रेंडली, म्हणजे याचा पर्यावरणाला काही हानिकारक नाही. पर्यावरणाला हानिकारक असतात ते POPच्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. तुम्हाला सगळ्या साईडून दाखवतोय, तिन्ही साईडून दाखवतो मी बाप्पांची मूर्ती तुम्हाला. किती सुंदर आणि शुभक बोलायचं होतं मला म्हणण्यापासून. किती शुभक मूर्ती दिसत आहे. तुम्ही इथंही पाहू शकता. हे सगळ्या इको फ्रेंडली मूर्ती आहेत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता किती मोठमोठ्या इको फ्रेंडली. पुढे जायचं नाही जायचं बघू, आपण जाऊया. तुम्ही बघू शकता तुम्ही आता ज्या बघत आहे त्या इको फ्रेंडली मूर्त्या आहेत मित्रांनो. टिश्यू पेपरनुसार बनवल्या आहेत. पेशवा आर्ट्स. तर बघा इथं मारुतीच्या स्वरूपात म्हणजे डेकोरेशन आहे. मारुती हनुमान, जय हनुमान. किती सुंदर आणि हे बनवलंय बघा. तुम्ही फक्त मूर्त्या बघा इको फ्रेंडली सगळ्या. गणपती बघून मन मोहक होतं मित्रांनो. बाप्पांच्या मूर्त्या बघून इको फ्रेंडली म्हणजे सगळ्या टिश्यू पेपरच्या मूर्त्या आहेत या. इथे मूर्त्या खूप मोठमोठ्या असतात मूर्त्या इथे. 20-25 फुटाच्या म्हणजे 20 फुटाच्या पुढेच असतात इथं मूर्त्या. तर प्रत्येक गणपतीमध्ये जिथं मोठमोठ्या गणपती मूर्त्या बसतात ना, तिथून अर्ध्याहून जास्त मूर्त्या तर इथून गेलेल्या असतात. तुम्ही बघू शकता. तुम्ही एक आणि एक मूर्ती बघू शकता मित्रांनो. हे बघा टिश्यू पेपरची, पण बिना पाटावर उभा आहे. कसलाच सपोर्ट नाही. कशी तयार केली असेल तुम्ही अंदाज लावू शकता. म्हणजे एक कला आहे एक वेगळी. हे पण पूर्ण बिना पाटावर उभा आहे. फक्त पायाच्या ह्याच्यावर मूर्ती पूर्ण उभा केली तुम्ही बघू शकता. आणि ही पण तशीच. चला आपण पुढे पण बघूया. तुम्हाला दाखवतो मित्रांनो मूर्ती कशी घासून बनवतात. ते सगळ्या मोठमोठ्या तुम्ही मूर्त्या बघतच आहात. मूर्तीला आकार कसा देतात तुम्हाला दाखवतो. सगळं साचे वगैरे. हे श्री गणेश चित्रशाळा. कसा आकार देतात हे लोक. आपल्याला सुंदर मूर्त्या दिसतात, पण त्या सुंदर मूर्त्याच्या मागची मेहनत खूप असते मित्रांनो. तुम्ही बघू शकता कसं घासून ते लोक मूर्त्या तयार करतायत. साचे तयार करतात. ते साच्यांमध्ये ते मटेरियल टाकताय. POP आणि घास कात्या वगैरे. तर पाठ वगैरे सगळ्यांच्या येऊन ठेवलेले आहेत. तुम्हाला पाठ कोणाकोणाचं पाठ्यपूजन झालं ते पण दाखवतो मी.
तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि हे बघा, हे पण पाठ्यपूजन झालेलं आहे, पण याचं नाव अद्याप दिसत नाही. हे सगळे पाठ्यपूजन झालेले गणपती असे मोठमोठे. हे बघा, खेतवाडीची 7वी गल्ली, इथं पण पाठ्यपूजन झालेलं आहे, बघू शकता. म्हणजे आता हे इथं गणपती बाप्पा बनवण्यास तयार होणार आहे. होईल काही ना काही दिवसामध्ये होईल तयार, काम सुरू होईल त्यांचं. आणि इथं सगळं सामान वगैरे आहे त्यांचं. इथं मारुती भगवान बघू शकता. श्रीराम, जय श्रीराम. म्हणजे प्रत्येक आकारामध्ये गणपतीच्या मूर्त्या ह्या तयार केलेल्या जातात. हे तुम्ही बघत आहात विठ्ठल रुक्माई मंदिर, त्यांच्या आकारामध्ये मूर्ती बनवण्यात आलेली आहे. तुम्हाला इथून दाखवतो मी, इथं अंधार दिसतोय पण तरी पण तुम्हाला दाखवतो. सुंदर असे रूप, हे पण विठ्ठल रुक्माईचंच आहे. इथं मूर्ती आहे, तुम्हाला मी दाखवत होती उजेडामध्ये. इथं लाईट बंद केली वाटते. पाहू शकता तुम्ही. विठ्ठल रुक्माई. बघू शकता. चला आता आपण पुढे जाऊया. किती मोठा कारखाना आहे बघा तुम्ही. खरंच गणपतीचे पाठ्यपूजन झालेलं आहे. बघू शकता. हे पण पाठ्यपूजन झालेलं आहे. हे पण पुढं बघा मित्रांनो, हा कुंभारवाडीचा महाराजा. या गणपतीचं पण पाठ्यपूजन झालं आहे. आता इथं पण गणपती लवकरच तयार होतील. बाप्पाची मूर्ती लवकरच तयार करण्यात येईल. मुंबईचा सम्राट. मुंबईच्या सम्राटाचं पण पाठ्यपूजन झालेलं आहे. म्हणजे झालेलं आहे, म्हणजे मोठमोठे गणपती जवळपासचे त्यांचं पाठ्यपूजन करून घेतलेलं आहे. कारण ते गणपती तयार करण्यास वेळ लागतो ना, मोठमोठे असतात त्यामुळं. हे तुम्ही बोलत असाल पाठ्यपूजन एवढ्या लवकर कसं काय करतात, तर पाठ्यपूजन यासाठी करतात लवकर, कारण ते गणपती बाप्पा मोठमोठे असतात ना, तर त्यासाठी तयार करण्यासाठी त्यांना वेळ लागतो. म्हणून ते लवकर लवकर पाठ्यपूजन करून घेतात. मग ते गणपतीच्या बाप्पाचं काम सुरू होतं मूर्ती बनवण्याचं. गणपतीचं तुम्ही बोलत असाल लवकर पाठ्यपूजन कशाला करतात, तर लवकर पाठ्यपूजन यासाठी करतात कारण गणपती मोठमोठे असतात आणि मोठमोठ्या मंडळाचे हे असतात, मूर्त्या असतात, तर त्यांचं मूर्त्या लवकरात लवकर तयार झाल्या पाहिजे. आणि त्यांचं आगमन पण लवकरच असते कारण त्यांना मोठं मंडप बनवण्याचं हे असतं ना, त्यांना चांगलं मंडप बनवायचं असतं, डेकोरेशन वगैरे. त्यासाठी ते लवकर मूर्त्या घेऊन जातात. काम वगैरे तर चालू आहे बघा मोठ्या ह्याच्यात जल्लोषात. आता एंट्री देत आहे, नंतर एंट्री तिथं देत नाहीत कारण मूर्त्यांना धक्का वगैरे लागतो, त्यामुळे आतमध्ये एंट्री देत नाहीत ते लोक. तरी बघू, मी तुम्हाला दर हप्त्याला इथं अपडेट दिले जाईल तुम्हाला. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला पण लाईक करा.
म्हणजे मला अशा व्हिडिओ बनवण्यास स्फूर्ती येईल. बघू शकता मित्रांनो, हा गणपती खूप म्हणजे खूप मोठा आहे. हा खाली दिसतोय म्हणून तुम्हाला असं दिसतोय, पण याला पाटावर बसवला जाणार आहे. अजून किती सुंदर आणि शुभक यांचं हे चेहरा आहे. त्यांचे डोळे बघा मित्रांनो, गणपती बाप्पा डोळ्यावरूनच सुंदर दिसतात आणि त्यांचा हसमुख खूप म्हणजे खूप छान. काम चालूच आहे बघा इथं. आताच माझा एक मित्र आहे, म्हणजे मित्र नाही, इथला कामगार आहे. तो बोलतो व्हिडिओ नको काढू, तरी पण मी रिस्क घेऊन व्हिडिओ काढतोय. बघू शकता तुम्ही काम कसं जल्लोषात चालू आहे यांचं. बघू शकता मित्रांनो, किती मोठमोठ्या मूर्त्या आहेत. जे आपण पाठ्यपूजन बघितले ते पाठ्यपूजन यासाठी करतात लवकर, कारण त्यांचे मंडळ मोठमोठे असतात आणि त्यांचे गणपती पण मोठमोठे असतात आणि त्यांचं आगमन पण लवकर करतात. आगमन यासाठी लवकर करतात कारण त्यांचं मंडपचं डेकोरेशन चांगल्या पद्धतीने केलं जावं म्हणून लवकर आगमन करतात आणि त्यासाठी मूर्तीची सुरुवात पण लवकरच करतात. ते तुम्ही बघत असाल कलागंध वर्कशॉप मुंबई परेल. तुम्ही इथे पाहू शकाल मित्रांनो, ते सगळे साचे वगैरेच तयार आहेत. साच्यानुसार ते गणपतीचं तयार केलं जातं. तर हा वर्कशॉप तुम्ही बघितलाय. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही राहिलात. किती छान छान साचे वगैरे त्यांचे बघा. त्या साच्यानुसार सगळे गणपती बाप्पा तयार केले जातात. तुम्ही बघू शकता इतर मित्रांनो, आगमनाचे पण बॅनर लावलेला आहे. हा 18 तारखेला आगमन होणार आहे. आगमन सोहळा 18 ऑगस्ट कुंभारवाडीचा महाराजा. तुम्हाला मी आता पाठ्यपूजनचं दाखवलंय, पाठ दाखवलाय. तर बघा, तुम्ही बोललो ना मी तुम्हाला, आगमन त्यांचं लवकर होतंय ना, म्हणून त्यांना गणपती पाठ्यपूजन लवकर तयार करतात आणि बाप्पा लवकर तयार व्हावे म्हणून ते लोक हे करतात. किती मोठा कारखाना तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, फायनली गाईज आपला ब्लॉग पूर्ण झाला आहे. कसं वाटलं, काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून सांगा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय. या आहे मित्रांनो परेल वर्कशॉप, परेल गणपती वर्कशॉप. समोर बघा शकता मित्रांनो, गणपतीचं चित्र आहे विसर्जनाचं, किती भारी आहे. आणि या समोर बघता तुम्ही लालबाग परळ आहे, तिथंच आपण जाणार आहोत आता.